चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज शनिवार आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनिवारचा एक प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी विशेष महत्त्वाचा समजला जातो, कारण शनिवारी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही, तर तो तुम्हाला काही ना काही रिझल्ट देऊनच जातो। बघा, ज्यांच्या आयुष्यात शनीची पीडा खूप जास्त आहे, शनीचा त्रास खूप जास्त आहे, ज्यांच्या आयुष्यामध्ये शनीचा दोष लागलेला आहे, शनी पीडा सुरू आहे, तर त्या प्रत्येकाने शनिवारच्या दिवशी काही ना काही उपाय करावेत, कारण शनिवारी केलेला प्रत्येक उपाय जो आहे तो तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला शनी पीडेपासून मुक्त करतो, शनी दोषापासून तुम्हाला मुक्तता देतो। कितीही मोठी एखादी बाधा, किती मोठी इडापिडा जर तुमच्या मागे लागलेली असेल तर त्या सगळ्या बाधेतून आणि सगळ्याच इडापिडेतून तुम्हाला लांब ठेवतो। बघा, शनिवारचा दिवस जो आहे तो आपल्या जो शनी ग्रह आहे हा शनी ग्रह मजबूत करण्यासाठीही तितकाच महत्त्वाचा असतो आणि आपला शनी मजबूत असणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण सगळे ग्रह मजबूत असतील पण शनी कमकुवत असेल तर शनीची पीडा मागे लागते आणि मग सतत आपल्या मागे साडेसाती सुरू असते, एकही काम व्यवस्थित होत नाही, सतत आजारपण, पैसा निघून जातो, लग्न जमत नाही, घरामध्ये संतान सुख नसतं, सतत काही ना काही घरामध्ये आरोग्याच्या असतील किंवा घरात कलह असतील, अशा काही ना काही गुरुगुरी सुरू असतात। त्यामुळे शनी स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे। बाकी सगळे ग्रह जरी कमकुवत असतील आणि शनी स्ट्रॉंग असेल ते इतकं काहीच बिघडत नाही, पण जर शनीच कमकुवत असेल आणि सगळं स्ट्रॉंग असेल तरी बरंच काही आपल्या आयुष्यामध्ये बिघडून जातं। त्यामुळे शनिवारच्या दिवशी विशेष असे काही उपाय हे तुम्हाला करायचेच आहेत। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे, जो उपाय केल्याने शनीची साडेसाती सुरू असेल तर त्यातून तुमची मुक्तता होईल। कितीही मोठी एखादी बाधा तुमच्या घरामध्ये असेल, कितीही मोठा एखादा दोष असेल, त्या दोषातून मुक्तता होईल। नजरबाधा असेल, तांत्रिक बाधा असेल, करणी बाधा असेल, सगळ्या बाधेतून तुमची मुक्तता होऊन तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा होईल, तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, जिथे जिथे तुमची कामं अडलेली आहेत ते सर्व कामं तुमची मार्गी लागतील, घरात अखंड पैसा येईल। खरं तर जेव्हा घरात बाधा असते, घरात काहीतरी त्रास असतो, घरामध्ये कुठली वाईट शक्ती असते, तेव्हा घरामध्ये पैशांची कामं होत नाही, पैशांची कामं जरी होत आली ती बिघडून जातात। त्यामुळे जेव्हा हा शनिवारचा उपाय तुम्ही कराल तेव्हा घरातील सगळ्या बाधा, सगळ्या वाईट दोष, सगळ्या वाईट शक्ती समाप्त होतील, तेव्हा घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल, घरात लक्ष्मीची कृपा होईल, सर्व कामं ही व्यवस्थित पार पडतील आणि तुमच्या सर्व आणलेल्या इच्छा देखील पूर्ण होतील। बघा, शनिवारच्या दिवशी आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे, जो दिवा आपल्याला 21 दिवस लावायचा आहे। दिव्यात या काही विशिष्ट अशा गोष्टी घालायच्या आहेत, ज्या गोष्टी घातल्याने तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या घरामध्ये कुठल्याही व्यक्तीला जर साडेसाती सुरू असेल तर ती साडेसाती अगदी एका दिवसात समाप्त होईल। 21 दिवसांच्या आत तुम्हाला या उपायाने इतका लाभ व्हायला सुरुवात होईल की तुमच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतील, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। आता उपाय काय आहे ते ऐकण्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगेन, दीपव्रत, दीपदान ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात खूप जास्त महत्त्वाच्या आहेत। खरं तर अन्नदाना इतकं पुण्य कशालाच नसतं, तितकंच दीपदाना इतकं पुण्य देखील कशालाच नसतं। घरामध्ये आपल्याला तुळशीजवळ आणि देवघरासमोर दररोज दिवा लावायचाच असतो, मात्र त्या व्यतिरिक्त तुम्ही इच्छाप्राप्तीचाही दिवा तुमच्या घरात लावू शकता। बऱ्याच कमेंट्स असतात, ताई घरात 2-3 दिवे लावले तर चालतील का? प्रत्येक देवासमोर वेगळा दिवा असं कधीच नसतं। देवघराच्या समोर एकच दिवा लावायचा असतो, तुळशी समोर एक दिवा लावायचा असतो, वाटलं तर उंबरठ्याच्या समोर एक दिवा लावू शकतात। जर तुम्ही इच्छाप्राप्तीसाठी एखादा वेगळा उपाय करणार असाल तर मग तो इच्छाप्राप्तीचा दिवा तुम्ही देवघराच्याच समोर लावला तरीही चालतो। आता हा जो दिवा आहे हा आपल्याला इच्छापूर्तीचाच लावायचा आहे, पण देवघरात जो रोज तुम्ही दिवा लावता त्याच दिव्यात हा उपाय केला तरी चालेल, म्हणजे देवघराच्या समोर हा एकच दिवा तुम्ही लावला तरी चालेल, 2 दिवे लावण्याची गरज नाही। शनिवारच्या दिवशी सायंकाळी तुम्हाला एक पिंपळाचं पान आणायचं आहे
ठीक आहे. पिंपळाचं एक पान आणून ते देवघराच्या समोर तुम्हाला ठेवायचं आहे. या पानावरती अगोदर एक प्लेट घ्या, त्या प्लेटमध्ये हे पिंपळाचं पान ठेवा. त्या पिंपळाच्या पानावरती तुमची जी इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे. त्यानंतर या पानावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे. बघा दिवा लावताना ना तो कधीच, मी तर तुम्हाला सांगेन की कधीच तो तसाच देवघरात ठेवू नका. एक प्लेट त्याच्या खाली असावीच, नाही तर भूमिमतेला, पृथ्वीला आपल्या त्याचा त्रास होतो, त्याचा चटका बसतो. त्यामुळे नेहमी दिवा लावत असताना प्लेट आणि त्याच्यामध्ये थोडीशी अक्षतही असावी. ठीक आहे. तर तुम्हाला या पानावरती थोडी अक्षत, थोडे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. दिवा कुठलाही घ्या, अगदी तुमच्याकडे जर पितळेचा असेल, चांदीचा असेल, स्टीलचा असेल किंवा मग तांब्याचा असेल, तो दिवा तुम्ही घेतला तरी चालेल. फक्त दिवा लावत असताना त्यामध्ये 2 वातींची एक वात करून तुम्हाला घालायची आहे. जेव्हा 2 वातींची वात करून लावतो तेव्हा त्या दिव्याची जी ऊर्जा आहे ती दुपटीने आपल्या घरात प्रज्वलित होते. त्यामुळे नेहमी, शक्यतो नेहमी 2 वातींचीच एक वात करून आपल्याला लावायची असते. यामध्ये तुम्हाला काळ्या मोहरीचं तेल घालायचं आहे. काळ्या मोहरीचं तेल, ज्यांच्याकडे काळ्या मोहरीचं तेल नाहीये त्यांनी घरातील जे तुम्ही पूजेसाठी तेल वापरतात ते तेल तुम्ही टाकलं तरी चालेल. यामध्ये थोडंसं मोहरी घाला. काळी जी मोहरी आपण फोडणीसाठी वापरतो ती काळी मोहरी थोडीशी घाला, झालं काळ्या मोहरीचं तेल. असंही तुम्ही करू शकता. जर तुमच्याकडे काळ्या मोहरीचं तेल असेल तर तेच तेल तुम्हाला घालायचं आहे. ठीक आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये 2 अख्खे लवंग आणि 2 काळी मिरी घालायचे. 2 अख्खे लवंग आणि 2 काळी मिरी घालायचे. तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे. त्यानंतर एक तुम्हाला छोटी वाटी घ्यायची. वाटी किंवा द्रोण घेतला तरीही चालेल. त्यामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी ठेवायची. त्या वाटीमध्ये पिवळी मोहरी ठेवायची आहे. हाताच्या 5ही बोटांनी थोडीशी मोहरी उचलायची आहे आणि ती दिव्यात अशी घालायची आहे. दिव्यात घालत असताना तुम्हाला हनुमान चाळीसा म्हणायचा आहे. दिव्यात ही मोहरी घालत असताना हनुमान चाळीसा म्हणायचा आहे. थोडी थोडी मोहरी घेऊन तुम्हाला अर्पण करायची आहे. हनुमान चाळीसा पूर्ण होईपर्यंत कंटिन्यू ही मोहरी जी आहे ती दिव्यात घालत राहायची आहे. ठीक आहे. घालून झाली की त्यानंतर दोन्ही हात जोडून पुन्हा एकदा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा त्या दिव्याजवळ व्यक्त करायची आहे. त्यानंतर दिवा जो आहे तो प्रज्वलितच रात्रभर ठेवून द्यायचा आहे आणि तुमची जी कामं आहेत ती तुम्ही करू शकता. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा शक्यतो दिवा विझलेला असेल. त्यानंतर काय करायचं आहे, हा जो दिवा आहे या दिव्यातील वात तुम्हाला काढायची आहे. दिव्यामध्ये घातलेले जे लवंग, काळे मिरी आणि जी मोहरी आहे ती तुम्हाला सगळी काढून घ्यायची आहे आणि ही मोहरी आणि हे सगळं जे आहे हे तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे किंवा घराच्या समोर एखादं झाड असेल तर त्या झाडाजवळ तुम्ही टाकून दिलं तरी, ठेवून दिलं तरीही चालेल. पुन्हा हा जो दिवा आहे तो तुम्हाला घासायचा आहे. घासून स्वच्छ पुसायचा आहे. पुन्हा या दिव्यामध्ये 2 वातींची एक वात करून घालायची आहे. पुन्हा तुम्हाला काळ्या मोहरीचं तेल घालायचं आहे. 2 लवंग, 2 काळे मिरी घालायचे आहेत. पुन्हा एका वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि या 5 बोटांनी ती पिवळी मोहरी तुम्हाला तिथे अर्पण करत तुमची इच्छा व्यक्त करत हनुमान चाळीसेचं पठण करायचं आहे. असं सलग 21 दिवस करायचं आहे. सलग 21 दिवस. जे पान तुम्ही तिथे ठेवलं होतं तुमची इच्छा लिहून पिंपळाचं पान, ते 21 दिवस एकच पान ठेवायचं आहे. फक्त दिव्यामधल्या काही गोष्टी ज्या बदलायच्यात आणि दिवा रोज घासायचा आहे. असं 21 दिवस सलग करायचं आहे. 21व्या दिवशी हे जे पिंपळाचं पान होतं ते तिथून तुम्हाला काढायचं आहे आणि ते देखील निर्माल्यात टाकायचं आहे. दिव्यातील सगळ्या वस्तू देखील निर्माल्यात टाकायच्या आहेत. जे तांदूळ तुम्ही तिथे ठेवले होते ते तांदूळ तुम्हाला पशुपक्ष्यांना खायला घालायचे आहेत. बघा, हा एक उपाय तुमच्या घरामध्ये धनाची प्राप्ती करून देईल. 21 दिवसांच्या आत याचा लाभ व्हायला सुरुवात होईल. कठीणातील कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल. खरं तर हनुमंतराया हे असे आहेत जे आपल्या आयुष्यातील प्रत्येक कठीण इच्छा पूर्ण करतात. सोपी इच्छा पूर्ण करणार नाही, पण कठीण इच्छा ते लवकर पूर्ण करतात. हनुमंतांचा वार हा शनिवारचा दिवस आपण समजतो. या दिवशी जर तुम्ही हनुमान चाळीसाचं पठण केलं आणि इच्छापूर्तीचा हा काळ्या मोहरीचा दिवा लावून जर तुम्ही हनुमान चाळीसाचं पठण केलं तर त्याचा लाभ तुम्हाला 2च दिवसात व्हायला सुरुवात होते. खरं तर 24 तासांच्या आत तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होते. जेव्हा 21 दिवस सलग विश्वासाने, निष्ठेने, श्रद्धेने हा तुम्ही उपाय कराल तेव्हा या 21 दिवसांच्या आत तुमची प्रत्येक मनोकामना जी आहे ती पूर्ण व्हायला सुरुवात होईल. आणलेली प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होईल. कामं तुमची मार्गी लागतील.
किंवा ज्या ज्या गोष्टींमध्ये अडथळे येत होते ते सगळे अडथळे तुमचे दूर होत जातील. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे, मात्र हा एक उपाय तुमच्या आयुष्याचं भाग्य बदलवेल. प्रत्येकाला सांगेन की हा उपाय न चुकता प्रत्येकाने आवर्जून करा. आजचा हा उपाय कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.